मित्रांनो, आदिवासी मराठी कॉर्नर या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत. शेतकरी मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रत्येक राज्यांना 100% जमीन आणि पिकाची माहिती पुरवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यासाठी जी.आर. आणि संबंधित कायदे देखील पारित करण्यात आले आहेत. याच अनुषंगाने राज्यामध्ये खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामासाठी ई-पीक पाहणी 100% करणे बंधनकारक करण्यात आलेले आहेत. तसेच हा डेटा केंद्र शासनाला देणेही आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, यासाठी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्यास सांगितले जाते. सहाय्यकाच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवला जातो, परंतु अनेक ठिकाणी सहाय्यकाची नेमणूक झालेली नाही आणि ज्या ठिकाणी झाली आहे तिथेच त्यांना वेळेवर मानधन मिळत नाही. त्यामुळे या कामाला गांभीर्याने घेतले जात नाही. त्यामुळे राज्यामध्ये सध्या फक्त 60% ते 90% पर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण होत आहे. पण केंद्र शासनाच्या निर्देशनानुसार 100% पाहणी अनिवार्य आहे. त्यामुळे राज्य शासनाने 10 एप्रिल 2026 रोजी एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करून सर्व विभाग आणि अभिकर्त्यांना राष्ट्र जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. या परिपत्रकानुसार जिल्हाधिकारी यांच्यावर 100% जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर हंगाम सुरू होण्यापूर्वी महसूल व कृषी अधिकाऱ्यांनी बैठक घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर डिजिटल क्रॉप सर्व्हे अंतर्गत 100% ई-पीक पाहणी करणे सुद्धा आवश्यक करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र जमीन महसूल नियम 1967 नुसार गावांची खरीप व रब्बी वर्गवारी करणे हे सुद्धा बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तहसीलदारांची जबाबदारी यात मोठी असणार आहे. आता प्रत्येक गावासाठी ई-पीक पाहणी, सहाय्यकाची नेमणूक, सहाय्यकाला ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडून मान्यता, त्याचबरोबर प्रत्येक हंगामातील पाहणी 100% पडताळणी केली जात आहे. आता याचबरोबर जनजागृतीसाठी यात मोठा प्लॅन करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकाऱ्याकडून पत्रकार परिषद भरवण्यात यावी. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालय, कृषी विद्यालयामध्ये जनजागरूकता करावी. त्याचबरोबर बस स्टँड, रेल्वे स्टेशन, बाजार समिती येथे प्रचार. त्याचबरोबर लाऊडस्पीकरद्वारे आठवडी बाजारात घोषणा करणे. त्याचबरोबर वर्तमानपत्र, पोस्टर, बॅनरद्वारे माहिती. त्याचबरोबर सोशल मीडिया जसे की फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप यासारखे सोशल मीडियावरती मोहीम राबवण्यात यावी. तर त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, यापुढील जी काही कारवाई आहे ही प्रत्येक 15 दिवसांनी आढावा घ्यावा. त्याचबरोबर ज्या तालुक्यात काम कमी आहे तिथे विशेष मोहीम राबवण्यात यावी. त्याचबरोबर जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनरद्वारे नेमणूक करण्यात यावी. त्याचबरोबर सहाय्यकांना योग्य प्रशिक्षण देण्यात यावं. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तांत्रिक ज्या काही जबाबदाऱ्या आहेत ह्या जबाबदाऱ्या जास्तीत जास्त करण्यात आलेल्या आहेत. जसे की DS म्हणजे डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपची देखरेख करणे, एरर आणि तांत्रिक अडचणी दूर करणे, डेटा अचूकता आणि विश्वासार्हता यांच्याबरोबर तपासणे. त्याचबरोबर जबाबबंदी आयुक्तालयाकडून समन्वय. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत या परिपत्रकाचा मुख्य उद्देश म्हणजेच राज्यात 100% ई-पीक पाहणी पूर्ण करणे आणि त्यासाठी सर्व यंत्रणा सक्रिय करणे हा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आज जर शेतकऱ्यांना हे समजले आहे की ई-पीक पाहणी केल्याशिवाय योजना लाभ मिळत नाही, त्याचबरोबर मग ती नुकसान भरपाई असो किंवा पीक विमा असो, या ज्या काही कर्जमाफीच्या योजना आहेत ह्या योजना बंद केल्या जातील. पण अजूनही काही अडचणी आहेत. मोबाईलचा स्वभाव, नेटवर्क समस्या, तांत्रिक अडचणी, त्यामुळेच ई-पीक पाहणी सहाय्यकांचा रोल खूप महत्त्वाचा ठरतो. मात्र सध्या सहाय्यकांचा फक्त प्रति प्लॉट ₹10 मानधन दिले जाते, जे खूपच कमी आहे आणि तेही वेळेवर मिळत नाही. जर हे मानधन वाढवले आणि सहाय्यकांना योग्य सन्मान दिला तर राज्यात 100% ई-पीक पाहणी सहज पूर्ण होऊ जाऊ शकते. त्याचबरोबर खरीप 2026 मध्ये ई-पीक पाहणी कशी पार पडते तर हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि ही माहिती आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. भेटूया नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.